आपण जी जिंदगी जगतोय, एक विचार करा, जगतोय का? आपल्याला ह्या पृथ्वीवर आपला जन्म झालाय आपल्या आई-बापापासून. तर त्याचं काहीतरी आपण बाबा करतोय का? आपण जगतोय का? मीही त्यातच आलो आणि सगळं दिसतंय ते साईडचं प्रत्येकजण जे जगताय आपण कशाप्रकारे जगतोय? सकाळी उठणं, लहानपणीची जिंदगी वेगळी, खेळायला जायचंय आणि जसं मोठं होतोय ना तसं जबाबदारी पडली म्हणा, ठीक आहे. म्हणजे आपण कशाप्रकारे जगतोय बघा आणि शेवटला आयुष्याचा शेवट आला. मी काय म्हाताऱ्या माणसांना विचारलं, की बाबा कशी झाली, कशी जगलात जिंदगी? अक्षरशः म्हातारा माणूस डोळ्यात पाणी आलं त्यांच्या. व्यर्थ जिंदगी जगलो. म्हणजे ज्या गोष्टी करायच्या होत्या, त्या टाळल्या. म्हणजे कुठल्याही असू द्या, एखादा आजारी व्यक्ती आहे, म्हणजे थोडासा कमजोर आहे, तर त्या व्यक्तीला वाटतंय, की बाबा मी व्यायाम वगैरे करून माझं शरीर चांगलं ठेवलं असतं तर बरं झालं असतं. आणि ज्याने काबाड कष्ट करून कमवलं, धन-दौलत कमवली आणि पुढची लेकरं भंगार निघली, त्यांना वाटतंय, की बाबा व्यर्थ जिंदगी गेली. म्हणजे लक्षात घ्या, मुलं होऊन जर चांगली नाही निघली, तरी आई-बापाला जिंदगी बरबादच आहे. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, इथं कोण सुखी आहे सांगा? ह्या ह्या जीवनात कोण सुखी आहे? तुम्हाला सांगतो, सुखी राहायचं असेल तर एकच पर्याय आहे, आपला परमात्मा ओळखा. 0% विचार सोडून द्या, कुणाचाही असू द्या. 0% विचार तुमच्या डोक्यातनं काढून टाका, की काय होईल? लक्षात घ्या. तुम्ही आणि तुमचा आत्माच आहे तुमच्यापाशी. ही गोष्ट डोक्यात फिट करा. तरच तुम्ही आयुष्यात शेवटपर्यंत तुमचा परमात्मा तुम्हाला विचारेल, की तू कसा जगला? तेव्हाच तुम्हाला सांगता येईल, की बाबा हां, मी मनसोक्त जगलो. तुमचं मन तुम्हाला सांगेल त्या गोष्टी करा. तुम्ही समाजात अडकून पडू नका, की कोण काही म्हणल. तुमच्या नियम अटी तुमच्यापाशी राहू द्या. लक्षात ठेवा, तुम्ही मेल्यानंतर तुम्हीच मरणार आहेत. दुनिया मरणार नाही, दुनिया चलत राहणार आहे. ही दुनिया चलतच राहणार आहे. शेवटी मरणार हे तुम्ही आहेत. म्हणून सांगतोय, जसं वाटेल तसं जगा. आयुष्याचा आनंद घ्या. कुणा वाचून कुणाचं काय अडणार नाही. हो का, मी माझा केस वाढला, मलाच दुखणार आहे. माझ्या शरीराला त्रास होणार आहे. लक्षात घ्या, दुसऱ्या कुणाला होणार नाही. मन अडकू देऊ नका कुठं. ज्याचं मन अडकलं ना, तो जगणं विसरून गेलाय. ह्या दुनियाचं सत्य सांगतो, ह्या मनुष्य जन्माचं. ज्याचं मन अडकलं तो अडकून गेलाय. आणि नंतर देवधर्म करण्यात काही मजा नाही, तुम्हाला सांगतो. तुम्हाला जगण्याचे दिवस हेच आहेत. तुम्ही जगा. कारण काय माहिती का, लोक कशी जगतायत, काय जगतायत, थोडा मला विचार येतो आणि मी बाबा हां, ठीक आहे, मला हसतात लोक. तू काय व्हिडिओ बनवतो, काय रील बनवतो. हसतात लोकांनी, म्हणतात की काय तुला वेड लागले का? ठीक आहे, मला वेड लागले, पण मला वेड जे लागले ते माझा आत्मा जाणून घ्यायचं वेड लागले. लक्षात घ्या. मला ह्याला मला कोणाची गरज नाही यासाठी. मला मला स्वतःला ओळखायचं पहिलं, की मी कोण आहे. मरण जरी डोळ्यासमोर आलं, तरी सुद्धा असं शांतपणे हां, ह्या देहातला आत्मा जो मला मिळालेला आहे, ज्याने दिलाय त्याला घ्यायचा अधिकार आहे. बस एवढंच. आणि तुम्ही हे डोक्यात आणू नका, की पुण्य, पाप ह्याच्या गोष्टी वर गेल्यानंतर आपल्याला नरकात जाईल का स्वर्गात जाईल. तुम्ही नरकात, स्वर्गात अजिबात तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही नरकात, स्वर्गात जाणार नाहीत. लक्षात घ्या, तुम्ही नरकात बी इथं जगणार आहे आणि स्वर्गात बी इथं जगणार आहे. तुमच्या स्वतःच्या आत्म्याला जगायचं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला लोक चांगलं म्हणतील ह्याचं घेणं देणं, लोक वाईटच म्हणतात. आणि कोण लोक? अरे कोण लोक? लक्षात घ्या, थोडा छोटासा बारीक विचार करा. काय आत्तापर्यंत आपल्या साईडची किती माणसं गेली आणि आपल्या लक्षात किती आहेत?
आमच्या पण जवळची माणसं गेली, मित्र वगैरे गेलेत. आम्ही काय केलं, 2-4 दिवस दुःख झालं, वाईट वाटलं. 10-10 दिवस स्टेटस ठेवलं. घरच्यांनी असू द्या, बाहेरच्यांनी असू द्या. आता नामोनिशाण मिटला. म्हणून म्हणतो, जिवंतपणे जगा. मेल्यानंतर माझं नाव उरल, मला ओळखतील, मी लय मोठा माणूस आहे, म्हणजे लय धनदौलत होती. हां, काही नाही तुम्हाला सांगतो. एकदा गेला माणूस गेला की विषय संपला. तुम्ही हा भ्रम डोक्यातनं काढून टाका, की हां, माझ्याकडे एवढा पैसा, तेवढा पैसा. अजिबात नाही. तुम्ही स्वतःला ओळखा. तुमच्यातला आत्मा ओळखा. अजून पण सांगतोय, तुमच्यातला आत्मा ओळखा. त्यातच सगळं अडकलंय. त्यातच देव अडकलाय. त्यातच सगळं अडकलंय आत्म्यात तुमच्या.